ESHJ स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेतील मराठी आणि गणित या विषयाचा सराव संच C याचे संभाव्य उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग मराठी विषयातील आपला पहिला प्रश्न. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडीचा पर्याय. या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 विलंब आणि घाई. प्रश्न क्रमांक 2 वाक्यातील नामांची संख्या. या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3 एकवचन अनेकवचन यांची अयोग्य जोडी निवडा. या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 चूक चुकी. प्रश्न क्रमांक 4 ज प व क मा न या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवून भार या शब्दाचा अर्थ असलेला शब्द शोधायचा आहे. या अक्षरांपासून वजनमापन हा शब्द तयार होतो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बढाया मारते या अर्थाची म्हण आपल्याला शोधायची आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 उथळ पाण्याला खळखळाट फार. प्रश्न क्रमांक 6 कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिनचुकता गोठ्याकडे परत येतात. यातील अधोरेखित शब्दाचा योग्य पर्याय निवडायचा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 पाणंद. प्रश्न क्रमांक 7 खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा वाक्प्रचार निवडा. अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात सर्वांचा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 जीव भांड्यात पडणे. प्रश्न क्रमांक 8 उतार्यावरून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आईने पक्षाला पाणी पाजले. प्रश्न क्रमांक 9 उतार्यात कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही ते सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 चिमुकला. प्रश्न क्रमांक 10 पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थाचा शब्द उतार्यात आला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हळू. प्रश्न क्रमांक 11 कोकणची राणी असे उतार्यात कोणाला म्हटले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 रेल्वे. प्रश्न क्रमांक 12 पुढीलपैकी विशेषण विशेष्य यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 डौला न घाट वळणे. 13वा प्रश्न डोंगराची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 करवंद. प्रश्न क्रमांक 14 दिलेल्या पर्यायातून अर्थपूर्ण शब्द तयार होतील अशी अक्षरे अनुक्रमे शोधायची आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व द धो आणि न. 15वा प्रश्न पुढील वाक्यातील रिकाम्या जागी समूहदर्शक शब्द निवडा. बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा टिंबटिंब किनाऱ्याकडे निघाला. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 काफिला. पुढचा प्रश्न पाहूयात. रिकाम्या जागी अलंकारिक शब्द निवडा. काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यबुवांनी टिंबटिंब औषध शोधले. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 रामबाण. पुढचा प्रश्न वाक्यातील काळ ओळखून त्याच काळाचं वाक्य आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. प्रश्न क्रमांक 18 खालील वाक्यातील विरामचिन्ह किती हे आपल्याला ओळखायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न क्रमांक 19 या वाक्यातील उद्देश भाग आपल्याला ओळखायचा आहे. स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांची वाटच पाहत थांबले होते. या वाक्यातील उद्देश भाग म्हणजे पर्याय क्रमांक 1 स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन. प्रश्न क्रमांक 20 अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 घरचा वरचा भाग. प्रश्न क्रमांक 21 पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता. याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 परोपकार. 22वा प्रश्न दिलेले शब्द शब्दकोशानुसार लावून उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल ते सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ऋण.
प्रश्न क्रमांक 23, व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, सेनानायक बापट. प्रश्न क्रमांक 24, वाक्यातील क्रियापद ओळखा. पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, जातील. मराठी विषयाचा आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, साज सरंजाम. आता गणित विषयाची उत्तरं पाहूयात. गणित आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. आपल्या संचात हे गणित शोधा व त्याचं उत्तर योग्य आहे का ते पहा. प्रश्न क्रमांक 26, या गणिताचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 85, 79 आणि 72. प्रश्न क्रमांक 27, या गणिताचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 4/3. प्रश्न क्रमांक 28, या गणिताचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 34,112. गणित क्रमांक 29, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 45,000. प्रश्न क्रमांक 30, इथे भागाकार करायचा आहे म्हणून या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7. गणित क्रमांक 31, या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 26. गणित क्रमांक 32, या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 560. गणित क्रमांक 33, दिलेल्या सूचीवरून या गणिताचे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. 33 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 63. गणित क्रमांक 34, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 42ने जास्त आहे. गणित क्रमांक 35, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उपमा. गणित क्रमांक 36, समच्छेद अपूर्णांक ओळखा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 4/5 आणि 6/5. गणित क्रमांक 37, आयताचं व चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे व त्यातून आयताची रुंदी काढायची आहे. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 38, आकृतीची परिमिती काढा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 17. प्रश्न क्रमांक 39, भागाकार कितीने चुकला आहे ते सांगा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10. प्रश्न क्रमांक 40, या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 9,684. गणित क्रमांक 41, या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 64,389. प्रश्न क्रमांक 42, या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 11,358. प्रश्न क्रमांक 43, छेदाधिक अपूर्णांक दर्शवणारी आकृती ओळखा. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अ. गणित क्रमांक 44, या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राहुल. प्रश्न क्रमांक 45, वर्तुळाचं व्यास व त्रिज्या यांची संख्या ओळखा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3 आणि 6. प्रश्न क्रमांक 46, कोणत्या गणितात विशाल कोन झालेला नाही ते ओळखा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ड. 47वं गणित पाहूयात. त्रिमितीय आकार कोणता तयार होतो ते सांगा. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ. 48वं गणित पाहूयात. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मंगळवारी मध्यान्हपूर्व 1 वाजता. गणित क्रमांक 50, या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 20. गणित क्रमांक 51 पहा. इष्टिकाचितीचं हे गणित आहे. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, घनांच्या कडांची संख्या इष्टिकाचितीच्या कडांपेक्षा 12ने जास्त आहे. गणित क्रमांक 52, या गणिताचं उत्तर तुम्हाला स्क्रीनवरच पाहावं लागेल. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
53वे गणित पाहूयात. 2026ला शिक्षक दिन शनिवारी असेल तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी येईल? या गणिताचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 शनिवारी. 54वे गणित. कोणता अपूर्णांक चुकीचा ठरेल ते सांगा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 + 1/4. गणित क्रमांक 55. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1.5. 56वा प्रश्न पहा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 2.25. प्रश्न क्रमांक 57. या गणिताचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 58. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 95. गणित क्रमांक 59. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. गणित क्रमांक 60. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3. गणित क्रमांक 61. दंडगोलाच्या कड्यांची व कोपऱ्यांची संख्या. याचं योग्य उत्तर आहे 2 ने जास्त पर्याय क्रमांक 3. गणित क्रमांक 62. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 63वे गणित. स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शुक्रवार शनिवार आणि रविवार. गणित क्रमांक 64. दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने मांडून शेवटून दुसरी संख्या कोणती येईल ते सांगा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 40,504. गणित क्रमांक 65. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4.5 मीटर. प्रश्न क्रमांक 66 पहा. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8/3 व 1/3. गणित क्रमांक 67. 1 ते 100 मध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक आणि कितीने जास्त आला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 हा अंक 1 ने जास्त आला आहे. गणित क्रमांक 68. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8 आणि 7. गणित क्रमांक 69. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10. गणित क्रमांक 70. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 99. गणित क्रमांक 71. वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 असंख्य. गणित क्रमांक 72. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 221. गणित क्रमांक 73. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 49. गणित क्रमांक 74. या गणिताचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेय. आणि आजच्या पेपरमधलं आपलं सर्वात शेवटचं गणित गणित क्रमांक 75. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4835. अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत रहा SHJ स्मार्ट टीचिंग चॅनल आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.